हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। फिर से बेहतरीन से वीडियो के साथ आपके सामने मैं राज मेश्राम आप सभी तमाम बच्चों का वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चा है, नए पेरेंट है, अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा। और नवोदय के हिसाब से कुछ भी चीजें आप जानना चाहते हो तो दिए गए नंबर पे आप कॉल करके सारे के सारे डिटेल पूछ सकते हो। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। जैसे कल लास्ट वीडियो में हम लोगों ने देखा था रे, भागाकार पद्धतीने आपण बघितलं होतं डिव्हिजन रे बाळा। डिव्हिजन सगळ्यांना समजलं ना? भागाकार आणि प्रत्येकाला येतो ना? तर डिव्हिजन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, काय आहे? भागाकार। या रिगार्डिंग सगळ्यात बेसिक टू बेसिक, केव्हा झिरो यूज करायचं, केव्हा किती खाली एक आपण संख्या घेऊ शकतो, जर ती लहान असेल तर दुसरी पण संख्या खाली घ्यायची आहे, तर मग कुठलीही संख्या आधी घ्यायची जेणेकरून आपण दुसरी संख्या पण खाली, हे सगळ्याचे सगळे बेसिक बेसिक टर्म आपण अभ्यास केलेले आहे। कुठे? या आधीच्या व्हिडिओमध्ये। आता आपण काय करणार आहोत? भागाकाराचा थोडासा ऍडव्हान्स रूप, ज्या म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं त्या हिशोबाने आता आपण डील करणार आहोत। आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आताच जे 18 जानेवारी मध्ये जे पेपर झालेले आहेत ना, नवोदयचे जो पेपर झालं होतं, त्यामध्ये जो मी आता टॉपिक डिस्कस करणार आहे त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो अपन आता अभ्यास करना आहोत। तो क्या आप सभी बच्चा पार्टी रेडी हो? अरे वो कंसेप्ट सुनने के लिए? हालांकि वो कंसेप्ट हमने सैटरडे को किया था, लेकिन लाइट की कमी के वजह से, मतलब लाइट एमएससीबी वालों ने कट कर दिया था। बिल भरे नहीं थे ये बात नहीं है, नहीं तो बिल भरे नहीं थे बोलेंगे, उस वक्त पावर ही कट था, तो हम क्या करें, है ना? चलो तो देखो बाळा, सबसे मेन चीज मैं अगर सपोज बताऊं तर भागाकार जर सर्वसाधारण पद्धतीने मी जर तुम्हाला सांगेन तर 7 ला जर मी 2 ने भाग देतो बाळा तर 2 3 जा किती होतो? 6 होतो, तर उरलं किती? 1। आता येतो सर आम्हाला? हा येतो ना, हा प्रत्येकाला येतो। पण मी काय म्हणतो, या ठिकाणी क्वोशंट काय, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? भागाकार। हे लक्षात ठेवायचं। तो काय? 3 भाग दिल्या असता आलेलं जे काही उत्तर असते ते काय असते? क्वोशंट असते। काय असते बाळा? क्वोशंट असते। त्यानंतर ज्याला आपण भाग देतो हा 7, त्याला काय म्हणतो? डिव्हिडंड। काय म्हणतो आपण? डिव्हिडंड। त्याला आपण काय म्हणतो, कोणी सांगू शकेल का? भाज्य। हा, कोणतरी म्हणते ना भाजक, हा, तर तो कोण आहे भाई? 7। ज्याला आपण भाग देतो त्याला म्हणतात भाज्य। काय म्हणतात? भाज्य। त्याच्यानंतर हा टुरक्या डिवायझर, याला काय म्हटलं जाते? भाजक। काय म्हटलं जाते? भाजक। जो भाजतो म्हणजे आपण, आणि भाज्य म्हणजे कोण? कोंबडी। ठीक आहे, चला। आणि हे भाजक म्हणजे कोण? आपण, आपण भाजणारे। ठीक आहे, एनिवे देखो, तो कोणता आकडा आहे बाळा? 2। आणि उरलं काले लिमेंडल। काकी, लिमेंडल कोणता डर? रिमाइंडर काय राहणार बाळा? रिमाइंडर म्हणजे बाकी। किती आहे तो? 1। काय डाऊट आहे? हे सिंपल साधारण कन्सेप्ट आपण, मला वाटते त्या लास्ट व्हिडिओ मध्ये अभ्यास केलं होतं, बरोबर आहे? पण सर मग काय नवोदयमध्ये हे विचारण्यात आलं होतं का? नाही। या कन्सेप्टचा वापर कसं करण्यात त्यांनी केलं होतं त्याबद्दल थोडंसं आपण आता डिस्कशन करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ओव्हरऑल सगळेचे सगळे कन्सेप्ट जे बुनियादी तौर मध्ये कुठे ना कुठे नवोदयला अभ्यास करण्यासाठी जे लागतात त्याची तुम्हाला आता एक टाइपच्या रूपरेषा मी सांगतोय। ठीक आहे, बघा काय म्हणतोय मी, की बघा हा जो 7, बघा जेव्हा केव्हा तुम्ही 7 ला 2 ने भाग देता बाळा, तेव्हा तुम्हाला 3 हा भागाकार येतो आणि 1 हा काय होता? बाकी, म्हणजे उरतोय, बरोबर आहे? तर या रिगार्डिंग एक कन्सेप्ट या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे की या 7 कसं काय आलं असेल? हा जो 7 आहे हा कसं काय आला असेल? या 2 ला 3 सोबत गुणाकार करण्यात आला असेल। ठीक आहे,
आणि +1 म्हणजे सांगण्यामागचा उद्देश माझा काय आहे बघा. अरे बाबा, बघा बघा थोडस प्रॉब्लेम झालं. तर 2 गुणिले 3 +1 म्हणजे काय होतं बाळा? 2 3 जा 6 +1 म्हणजे किती? 7. हा बरोबर आला की नाही आला? म्हणजे डावीकडील बाजू उजवीकडील बाजूच्या समान आली की नाही आली? ठीक आहे. तर त्यामागच्या माझ्या सांगण्याचा जो तुम्हाला उद्देश आहे ना बाळा, की यासाठी एक नियम बनवण्यात आलेला आहे. हा जसं मी तुम्हाला सांगितलं ना, या नियमावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तो नियम म्हणजे काय? तर 7 काय होतं रे बाळा? 7 काय होतं? भागाकार. म्हणजे हा भागाकार कधी पण बरोबर असते. कुणाच्या? 2 काय आहे? तर भाजक आणि गुणिला 3 काय आहे? अरे रे रे रे, चुकवलं का मी? थांबा थांबा, सॉरी 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 सॉरी, चुकवलं चुकवलं चुकवलं. 7 आहे. 7 काय आहे? भाज्य. तेच म्हटलं काहीतरी चुकवलं मी. भाज्य. 2 काय आहे बाळा? भाजक. आणि 3 काय आहे रे? भागाकार. ठीक आहे. +1 काय? बाकी. तर हा कन्सेप्ट समजला का मी काय सांगितलं? तर हा कन्सेप्ट, याच कन्सेप्टच्या आधारावर तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारला होता नवोदयन. याच वर्षीची गोष्ट आहे. आता याला अजून मी एक्सप्लेन करतो, नो डाऊट. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युला पाठ ठेवायचा आता. काय? तर भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी. ठीक आहे. इंग्लिश वाले मुलं कसे लक्षात ठेवतील बाळांनो? लक्ष द्या. इंग्लिश वाले मुलं काय लक्षात ठेवायचं? तर भाज्य म्हणजे डिव्हिडंड. कोणता दंड? डिव्हिडंड बरोबर भाजक म्हणजे डिवायझर. डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे इंग्लिश वाले मुलं. ठीक आहे. तुम्ही लिहायची गरज नाही, हे लक्षात ठेवाल. जेव्हा तुम्ही आता हे लिहिणार ना बाळा, नोट्स जेव्हा बनवाल तुम्ही, मराठी मीडियम वाले मराठीमध्ये लिहित चला, इंग्लिश मीडियम वाले इंग्लिश मध्ये लिहित चला. काय डाऊट आहे? हा नाही, एकच लिहा ना, कशाला टाइम वेस्ट करायचा? जे आपल्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आता सुरुवातीला जसं आता हा बेसिक झालाय ना आपला, ठीक आहे. तर सुरुवातीला इंग्लिश मध्ये आधी लिहा आणि त्याच्याच खाली जस्ट डिव्हिडंड आहे म्हणून हा काय? भाज्य. डिवायझर आहे म्हणजे काय? भाजक. म्हणजे त्याने होणार काय? कारण की आता तुम्ही भरपूर मुलं कॉन्व्हेंट वाले आहात, बरोबर आहे ना? काही काही म्हणजे कॉन्व्हेंट मध्ये आहेत, काही काही प्रायव्हेट स्कूल मध्ये आहात. प्रत्येकच मुलं जिल्हा परिषद मध्ये किंवा प्रत्येकच मुलं कुठे ना कुठे शिवाजी रिगार्डिंग जे कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेज शाळा आहेत त्यामधले नाही आहे. तर त्यांना कुठे ना कुठे त्या पण शाळेमध्ये मला वाटतं इंग्लिश मध्येच सांगितलं जाते, बरोबर आहे? कारण की बहुतेक मुलं इंग्लिशच मीडियम घेतात, सेमी इंग्लिश मीडियम घेतात. ठीक आहे. तर त्यामध्ये जे गणित असते ते मराठीमध्ये असते, बरोबर आहे. पण माझा कुठे ना कुठे उद्देश तुम्हाला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, एक व्हिडिओ तुम्हाला पक्का येणार की मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम, कोणत्या मीडियम मध्ये आपण नवोदय दिलं पाहिजे, जेणेकरून मुलाला किंवा कुठल्याही मुलीला छान त्यामध्ये कन्सेप्टच्या रिगार्डिंग कुठल्या गोष्टी जरुरी राहतील याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लवकरच तो व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करणार, त्यामध्ये तुम्ही समजून घ्याल. ओके. आता सध्या पुरता माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की हे डिव्हिडंड ला आपण भाज्य म्हणतो, डिवायझरला भाजक म्हणतो, कोशंटला भागाकार, हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. शब्दच तुम्हाला फक्त आता कुठे ना कुठे शब्दांवर काम करणे आहे. हा 1-1.5 महिना आपण शब्दांवर काम करू. छान तुम्ही अगर शब्दांवर काम केलं ना, तर मला नाही वाटत तुम्हाला गणितामध्ये कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार. इतकं लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, हा आता पहिल्यांदा तुम्ही लिहित आहे तर लिहायचं. आता नेक्स्ट टाइम पण अगर सपोज मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगेन,
त्यावेळेस नाही लिहायचं. जसं आता अगर सपोज मी तुम्हाला म्हणतोय 5 ला मी 2 ने डिवाइड करतो रे, तर काय होतो 2 2 जा 4 होतो. सॉरी, आता 2 ने करण्यापेक्षा 3 ने करू. ठीक आहे, 3 1 जा 3, किती उरणार बाळा 2. बरोबर आहे. आता इथे पण तोच आहे कन्सेप्ट. काय आता थोडस मी चला ठीक आहे. डिव्हिडंड काय आहे? डिव्हिडंड म्हणजे काय असते बाळा? भाज्य. भाज्य काय आहे? 5. त्याच्यानंतर क्वेश्चन म्हणजे भागाकार. काय आहे तो? 1. आणि डिवायझर भाजक ते काय आहे? 3. आणि रिमाइंडर ते काय आहे? बाकी. तो काय बाळा? 2. समजलं का? समजलं बाळांनो? काय डाऊट आहे कोणाला? हा कन्सेप्ट बाकीचा आहे. हे बिलकुल तुम्हाला आता तोंडपाठ झालं पाहिजे की हे काय आहे, तो काय आहे. ठीक आहे, हे सांगता आलं पाहिजे मराठीत म्हणा, किंवा सध्या पुरता इंग्लिश मध्ये तुम्हाला कम्फर्ट असेल तर इंग्लिश मध्ये म्हणा. समजलं मी काय म्हटलं? समजलं? ठीक आहे. पण याचा फॉर्म्युला बनवायचा. आता शॉर्ट फॉर्म पण लिहिता आला पाहिजे. जसं आपला फॉर्म्युला काय आहे की डिव्हिडंड, असाच फॉर्म्युला आहे आपला. डिव्हिडंड इक्वल्स टू काय? डिवायझर इनटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आहे ना आपला? अरे हाच फॉर्म्युला आहे ना बाळांनो? तर मला एक गोष्ट सांग, याला अगर मी मराठीमध्ये लिहितो तर काय होतं? डिव्हिडंड म्हणजे रपाक्ष सांगा. भाज्य. बरोबर, भाजक इनटू भागाकार प्लस बाकी. ठीक आहे, समजला? पक्का? तर याला आता लक्षात ठेवायसाठी काय करू शकता बाळांनो तुम्ही? आता थोडसा कन्फ्युजन होते ना आपल्याला, ठीक आहे. तर याला काय म्हणू शकता तुम्ही की बघा असा टोन मध्ये म्हणू शकता की म्हणा भाज्यने भाजकचा गुणाकार भाज्यने भाजकचा भागाकार करून काकीकडे गेला. म्हणजे लक्षात राहील का? थोडासा ठेवायला बरं होते ना रे. आता याला कसा भाज्यनी म्हणजे भाज्य इकडे जास्त इक्वल टूच्या माहित आहे ना, इक्वल टूच्या चिन्ह. च्या म्हणजे काय? गुणाकार. ठीक आहे. काकीकडे गेला म्हणजे बाकीकडे गेला, आणि बाकीकडे जातो तेव्हा काय करतो? प्लस करतो. ठीक आहे, तुमची मर्जी, तुम्हाला कशा लक्षात ठेवणे. समजलं का? ठीक आहे. फक्त इकडलं तिकडलं इकडे नाही गेलं पाहिजे. जर तुम्ही भाजकच्या ठिकाणी भाज्य लिहिला आणि भाज्यच्या ठिकाणी भाजक लिहिला, सत्यानाश झाला. समझला का? क्या ये बात क्लियर हुई? ठीक है, तो उस हिसाब से अभी आपको लग रहा होगा सर आप गलत बता रहे हो, हमें प्रूव करके बताओ. तो देखो प्रूव करके बता रहा हूं. भाज्य किती आहे बडा? रपाक से सांगा. भाज्य किती आहे आपलं? 5 आला पाहिजे. भाजक किती आहे? 3. भागाकार किती आहे? 1. बाकी किती? 2. पहा बरं 5 येतो का? 3 1 3 प्लस 2. अरे वा, 3 आणि 2 5. आलं की नाही आलं? म्हणजे जे आपलं फॉर्म्युला आहे ते काय आहे? बरोबर आहे. तर या फॉर्म्युल्याचाच उपयोग करून कुठे नाही कुठे तुम्हाला प्रश्न ते लोक बनवतात. समजलं? तर बघा बाळांनो, आता मी काही प्रश्न देतो तुम्हाला, त्यावर म्हणजे एक प्रश्न मी सोडून दाखवतो. बघा प्रश्न कसं विचारला जाणार. प्रश्न असा विचारला जाणार की जर बघा बाळा बघा, जर भागाकार 24 आहे, ठीक आहे, 24 आहे, भागाकार 24, भाज्य 48, भाजक 2, तर बाकी किती? तर बाकी किती? असा प्रश्न राहू शकते. हाच असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता, फक्त व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे त्यांनी काय काय दिलं तुम्हाला? भागाकार दिलाय किती? 24, भाज्य किती? 48, भाजक किती? 2, तर बाकी किती? अरे वा, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. डायरेक्ट म्हटलं तिने 0. पण बघा आता गुड बहुत छान बहुत छान. सांगण्यामागचा माझा उद्देश बाळा त्याला आता ठीक आहे की पटकन उत्तर आलं आपलं. कधी कधी असं नसते ना, त्यासाठी आपण काय यूज करायचं? आपला फॉर्म्युला. काय होता फॉर्म्युला?
फॉर्म्युला काय होता आत्ताच सांगितलं होतं मी, काय भाज्यने भाजकचा भागाकार करून कुणाकडे गेला, काकीकडे गेला, म्हणजे बाकी खतम. ठीक आहे, चला बघा पुट करा बरं व्हॅल्यू. भाज्य किती रे, भाज्य रे बाळा 48, भाजक किती बाळा 2, भागाकार किती रे 24. बाकी माहित आहे का तुम्हाला? तर ज्या गोष्टी यानंतर म्हणा, यानंतर ज्या गोष्टी आम्हाला माहित नाही नेहमी त्या गोष्टीसाठी एक्स चा उपयोग करणे. तर बाकी बद्दल माहित आहे का तुम्हाला? म्हणून तो काय ठेवू, एक्स बाबा. कोणता बाबा, एक्स बाबा. चलो तर आता 48, आता गुणाकार तुम्हाला करता येतो ना रे, 24 ला 2 ने गुणाकार, 2 4 जा 2 2 जा. चला तर मग हा किती झाला 48 प्लस एक्स. अरे सर हा इकडे 48 आहे, इकडे पण 48 आहे, हा जो 48 इथं प्लस दिसतोय तिकडे जाणार तर काय होणार बाळा मायनस, म्हणजे 48 मायनस 48 इक्वल टू एक्स. मग तुम्ही सांगा 48 मधून 48 गेलं बाळा, टाकल्या किती 0, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जे तुम्हाला बाकी किती आहे असा जो प्रश्न विचारण्यात आला होता ते काय झालं रे 0. काय झालं 0. आता बघा सांगता सांगता एक मला कन्फ्युजन तुमच्यासाठी असं झालं आहे की आता तुम्हाला, मला असं वाटतंय की तुम्हाला हे थोडंसं डाऊट आला असेल की सर तुम्ही 48 इकडे प्लस होता बिचारा, तिकडे गेल्यावर मायनस केला, ह्या क्रिया तर आपल्या झाल्याच नाहीये, बरोबर आहे ना? तर बघा हा फक्त मी तुम्हाला हा भागाकाराच्या एक कन्सेप्ट होता, मधामध्येच हा कन्सेप्ट आहे आणि त्याला सोडून जाणं मला आवडत नव्हतं म्हणून मी तुम्हाला ते कन्सेप्ट सांगितलं, कारण की तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, आता तो प्लस मायनस गुणाकार भागाकार याचा जो तालमेल आहे ना, ए वाजवू नको रे छमछम, है ना बाळा? ठीक आहे, तर तो जो जे काही तालमेल आहे इक्वल टूच्या सोबतचे जे क्रिया असतात त्यासोबत काय काय गोष्टी केलं जाते हे आधी आपण डिस्कस करू, त्याच्यानंतरच या पर्टिक्युलर टॉपिकवर आपण येणार. चालेल? चालेल, भलेही तुम्हाला काही एक्झाम्पल मी देऊन देणार नो डाऊट, पण आधी जे चिन्हांच्या रिगार्डिंग समज असायला पाहिजे, चिन्हांच्या ज्या काही गोष्टी होतात, चिन्ह म्हणजे साइन, गणितामध्ये किती प्रकारचे साइन असतात बाळांनो, सगळ्यात महत्वाच्या ज्या आपल्याला आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये यूज होतात, खासकर जे शाळेमध्ये शक्यतोवर तुम्ही बघता त्या रुटीन, त्या साइन, ते चिन्ह कुठले असतात? साइन बद्दल माहित आहे तुम्हाला? साइन रे, साइन म्हणजे काय? चिन्ह. तर बघा आपण चिन्हांची समज बघूया. ठीक आहे, चिन्हांची समज. ठीक आहे, चिन्हांची समज कसं, तर चिन्ह कसे कसे प्रकारचे असतात. एक असते चिन्ह ज्याला तुम्ही छान पद्धतीने ओळखता, त्याला तुम्ही बेरीज म्हणता, आणि तो काय बाळा ऍडिशन. समजलं? त्या ऍडिशन रिगार्डिंग सगळंच बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, केव्हा केव्हा तुम्ही बेरीज करू शकता. त्याला चिन्ह कसं असते रे, त्याला चिन्ह कसं असते बाळा प्लस असतोय. कसं असतोय प्लस. त्याच्यानंतर वजाबाकी, कोणती काकी वजाबाकी, त्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, असं होते घोळ. तर याला चिन्ह कसं असते मायनस. मान्य करा. आता त्यानंतर गुणाकार, कोणती कार, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणता तुम्ही मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर त्याला चिन्ह कसं असते बाळा 2 क्रॉस. हे चिन्ह तर माहित आहे ना तुम्हाला? ठीक आहे, त्यानंतर बघ भागाकार, कोणती कार भागाकार, त्याला कसं चिन्ह असते बाळा डिव्हिजन. काय असते चिन्ह त्याचं, तर एक असी आणि वरती 2-2 टकलू किंवा टिंब्या. समजलं? मर्जी तुमची, पॉइंट पॉइंट. चालेल? अजून सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट तुम्हाला यूज केला जातो ब्रॅकेट. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणता कंस. ते बाजारात भेटतात ते नाही, खायचे कंस. हा कंस वेगळा झाला. हा कंस कसा दक्षिणा, हा, तर ह्या कंस कसा असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा असं पण असते किंवा असं पण असते किंवा असं पण असतोय. अजून त्या दिवशी सांगितलं होतं आडवी रेषा, किंवा
कुणाच्यावर टिंब्या, समजलं है ना? किंवा कोणावर तुम्ही बार देताना असं ती संख्या रिपीट होते ते सांगणार आहे मी सगळं, ठीक आहे? लवकरच ते आपलं टॉपिक चालू होणार आहे. त्यामध्ये बघा, हे बघा, समजलं मी काय सांगितलं ते, ठीक आहे? तर बाळांनो, हा पण कंसाच्या स्वरूपामध्येच येतो. यांना आधी का करायचं काय नाही करायचं याबद्दल आपण रूल लवकरच यूज करणार आहोत बदमास मध्ये. माहित आहे का तुम्हाला बदमास? ब्रॅकेट नावाचा, ब्रॅकेट म्हणतो हिटलरचा, बॉडमास नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्यामध्ये आपण खूप छान अभ्यास करणार आहोत, ठीक आहे? पण बघा, सगळेच कन्सेप्ट अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ना, ज्या ज्या बेसिक पैलू मला लागणार आहेत तुम्हाला समजवण्यासाठी, त्यावर आपण आता चर्चा करतोय. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, नो डाऊट, ह्या गोष्टी तुमच्यासाठी चिल्लर असतील, ठीक आहे? पण आता हे जर चिन्हांची तुम्हाला समज झाली तर चिन्हांचे जे फेरबदल मी करणार आहे त्याचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. फेरबदल म्हणजे काय? तर इक्वल टूच्या उजवी किंवा डावीकडे, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर मी चिन्हांचा ट्रान्सफर करतो, जर मी चिन्हांचं ट्रान्सफर करतो, इकडून तिकडे पाठवतो किंवा तिकडून इकडे पाठवतो, तेव्हा त्यामध्ये काय बदल होतात याबद्दल तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. तेव्हा जाऊन मी समोर जेव्हा जाणार ना आणि जे काही कॅल्क्युलेशन करणार त्यामध्ये तुम्हाला खूप सोपं जाणार. समजलं? ठीक आहे. तर इंग्लिश मध्ये सांगणार मी, लेफ्ट म्हणजे काय बाळा? तर डावी बाजू, ठीक आहे, आणि राईट म्हणजे उजवी बाजू, ठीक आहे? हे लक्षात ठेवायचं. हा, तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जर इक्वल टू जो चिन्ह आहे त्याच्या डाव्या बाजूला, लक्ष दे, आता मी काय म्हणतो, डावीकडून उजव्या बाजूला जाणे किंवा रे उजव्या बाजूकडून डावीकडे, त्या क्षणी आपण काय निर्णय घेतोय, काय चिन्हांमध्ये फेरबदल करतोय त्याबद्दल बघू, ठीक आहे? अगर सपोज मैंने बोल दिया की जर प्लसचं चिन्ह, आता हा कुठल्या बाजूला आहे बाळा? डाव्या बाजूला आहे. जर हा इकडे ट्रान्सफर झाला तर काय होणार? एक्झॅक्टली, गुड. काय होणार? तो मायनस. कधी पण लक्षात ठेवणे की प्लस ही संख्या कुठली पण असो, जर इक्वल टूच्या लेफ्ट मध्ये किंवा राईट मध्ये जातो ना, त्याचं चिन्ह बदलते मॅडम. काय होतोय? बदलतोय. आता हे प्लस आणि पहिलं म्हणजे प्लस चिन्ह आणि मायनस चिन्ह असलं तर ते कोणती संख्या म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? ते तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी मी डिस्कस केलं होतं तुमच्या सोबत, ठीक आहे? यावर येतो बाळा. फक्त एक कन्सेप्ट त्याआधी तुम्हाला सांगतोय, वरती तुमच्याकडे जर जागा असेल तर लिहून टाकाल. काय? की जे संख्या असतात ना त्याबद्दल सगळेचे सगळे प्रकार तर मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे, पण दोन महत्वाचे प्रकार मला जे सुरुवातीला जे वाटतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर एक असतं बाळा पॉझिटिव्ह संख्या, त्या दिवशी सांगितलं होतं पॉझिटिव्ह नंबर, आणि एक असतोय निगेटिव्ह नंबर. कोणता नंबर? निगेटिव्ह नंबर. समजाल? तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पॉझिटिव्ह संख्यांना मराठीमध्ये म्हणतात घनसंख्या. कोणती संख्या बाळा? आणि निगेटिव्ह संख्यांना म्हटलं जाते ऋण संख्या. कोणती संख्या? ऋण संख्या. त्यांना ओळखायचं कसं? तर जे पॉझिटिव्ह म्हणजे ज्याला घनसंख्या आपण म्हणतो त्यांच्या समोर काहीच चिन्ह नसते, त्यांच्या समोर काहीच चिन्ह नसते. देखो, तर घनसंख्यांना कसं ओळखाल की कुठल्या संख्येच्या समोर कुठलाच चिन्ह नसेल ना तर समजून जायचं की ते कोणती संख्या आहे? घनसंख्या. आणि ऋण संख्याला कसं ओळखाल? ज्या संख्येच्या समोर मायनस हा चिन्ह आहे. कुठला चिन्ह आहे? मायनस चिन्ह. पॉझिटिव्ह म्हणजे संख्यांच्या समोर चिन्ह द्यायची गरज नसते, ते ऑलरेडी पॉझिटिव्ह असतात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे? तर बघा, याचा उपयोग तुम्ही आता करू शकता कुठे पण. तर चला बघा, मी काय म्हटलं होतं, प्लस ही संख्या इक्वल टूच्या डावीकडे जर गेली तर काय होतो? निगेटिव्ह बनतो. आणि निगेटिव्ह संख्या जर आता डावीकडे उजवीकडे जाणार तर प्लस बनणार, हे लक्षात ठेवा. कोणती पण संख्या रे, बस त्या बाजूला गेली ना समजून जायचं की काय करायचं आपल्याला? प्लस करणे. ओके, चला. त्यानंतर जर मी म्हटलं बाळा गुणाकार आहे, गुणाकार जर मी उजवीकडे नेला तर काय होणार? डिवायझर, डिव्हिजन होणार. काय होणार? भागाकार होणार. गुणाकार हा भागाकाराचा मित्र आहे
बेरीज हा वजाबाकीचा मित्र आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खतरनाक वाला भागाकार जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा काय होतोय, गुणाकार. समजलं. आता हे कुठे गेला, उजवीकडे गेला. आता जेव्हा डावीकडे जातो तेव्हा काही बदल होतो का रे, कशाला बदल होणार रे. बघ, ते उजवीकडे जाओ किंवा डावीकडे जाओ, जे बदलणे ज्यामध्ये आहे ते तर बदलणारच आहे. भाऊ भाऊ कोण, बेरीज वजाबाकी. भाऊ भाऊ कोण, गुणाकार भागाकार. समजला. जर मी आता तुम्हाला म्हणतोय, जर वजाबाकी म्हणजे मायनसचा चिन्ह जर आता उजवीकडून डावीकडे गेला बाळा, तर चिन्ह काय बदल होणार, प्लस होणार. काय होणार, प्लस होणार. आणि जर प्लस आहे तिकडे जाणार तर काय बदल होणार, मायनस. आणि जर बाळा भागाकार आहे तिकडे जाणार तर काय होणार, गुणाकार होणार. आणि जर काय आहे, गुणाकार आहे तिकडे जाणार तर काय होणार, भागाकार होणार. समजलं का. फक्त इतकं. हे बघा, हे बेसिक बारकावे आहेत रे. तुम्हाला असं वाटत असेल सर आम्ही तुमच्याकडे नवोदयची तयारी करायसाठी आलात ना, तुम्ही काय पहिले दुसरीची शिकवता, असं वाटत असेल. वाटत आहे का. मला वाटतं पहिली दुसरी मध्येच झालं असेल. झालं होतं का, झालं होतं ना हे कन्सेप्ट. ठीक आहे. पण बघा, सगळा खेळ तुमच्या पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचाच आहे, हा लक्षात घ्या. तो देखो बच्चा, कोई देखो थोड़ा सा अपना वक्त हो चुका है, उसी हिसाब से मैं जब एक चीज बता दूं आप लोगों को. तो देखो बच्चा पार्टी, अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो हमारे इस नवोदय 2026 का आप हिस्सा बन सकते हो. हमारे 3 या 4 दिन अभी आई थिंक क्लास स्टार्ट करके हो चुके हैं. तो आप चाहो तो इस पर्टिकुलर स्कैनर पे स्कैन करके हमारे नवोदय 2026 व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो, या फिर मेरे इस नंबर को पहले आप सेव कीजिए, व्हाट्सएप पे हाय भेजिए, अपने आप हमारे चैनल की भी लिंक, अपने आप हमारा ये व्हाट्सएप ग्रुप की भी लिंक आपको मिल जाएंगे, है ना. बहुत जल्द ही हम लोग कहीं ना कहीं हमारे बेसिक पहलू को खत्म करके नवोदय का एक बेहतरीन सा सिलेबस स्टार्ट करने वाले हैं. ओके. तो कोई अगर सपोज चैनल पे नया होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, दोस्तों में शेयर कीजिएगा, वीडियो लाइक पक्का कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.